चला मित्रांनो, आज आपण पोहे बनवूयात. पोहे बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पोहे भिजवावे लागतात. चांगल्या पद्धतीने भिजले पाहिजेत असं, कारण खाण्यासाठी खूप चांगले लागतात. दुसरा त्याच्यासाठी शेंगदाणे लागतात. शेंगदाणे खूप चांगल्या प्रकारे भाजून आपण ठेवले. आणि आता आपण कढीपत्ता आणणार आहोत. याच्यासाठी आपण आता कढीपत्ता आणि कोथिंबीर घेणार आहोत. पहिल्यांदा आपण कढीपत्ता घेऊयात. आपण डायरेक्ट झाडाचाच तोडून कढीपत्ता घेऊत. आपल्याकडं कढीपत्त्याचं झाड आहे. हे असं कढीपत्त्याचं झाड राहते. हे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि आता आपण हा कढीपत्ता घेतला तोडून. आता कोथिंबीर बघूत आहे का. मित्रांनो, हे पण कढीपत्त्याचं झाड आहे, पण हे छोटंसं झाड आहे. आता आपण कोथिंबीर सापडते का बघूत. थोडीशी कोथिंबीर घेऊत. कोथिंबीरीनं खूप छान चव येते. हे कोथिंबीर याला आपण खुडून घेऊत, जेणेकरून परत येईल. जास्त होती कोथिंबीर, पण काढली आहे कोथिंबीर. हे इथे एक आहे कोथिंबीर. हे आपल्याला झाली भाजी पुरते कोथिंबीर. आता आपण हिरवी मिरची दिसते का बघूयात कुठं. हिरवी मिरची दिसते का कुठं बघूयात. 1-2 जरी हिरव्या मिरच्या झाल्या तर आपलं काम भागून जाईल, पोहे होऊन जातील. हे फुलं आलेले आहेत हिरवी मिरचीला, खूप छोटीशी आहे. पण हिरव्या मिरच्या कुठं दिसत नाही आहेत. 2-4 जरी झाल्या तर खूप छान आहे का बघूत हिरवी मिरची. हिरवी मिरची काय आपल्याला नाही सापडत. आपण प्रत्येक झाडाला बघत आहोत हिरवी मिरची. छोटेसे झाड आहेत आत्ताच लावलेले, त्याच्यामुळं. एक हे जुनं झाड नाही. हे भेंडराचं झाड आहेत. आता हे काढून टाकायचे आहेत भेंडराचे झाडं आपल्याला, आणि या ठिकाणी दुसरं लावायचे. हे भेंडराचे झाडं आहेत. इकडे शेपू टाकली होती आपण, आंब्याचं, चिंचचं. इकडे शेपू आहे, पालक, पात्राची भाजी. आपण शेतातच उगवतो सर्व काही. चला आपण पोह्यासाठी दुसरं काहीतरी यूज करून बनवूयात. खूप वेळ झाला आपल्याला हिरवी मिरची नाही दिसत कुठंच. हे आवळ्याचं झाड आहे, हे चक्कूचं आहे, हे जांबाचं लावलं आहे, ते आंब्याचं, आणि हे नारळाचं. हे पाण्याचं नारळाचं झाड आहे. आपण आता पोह्याकडे जाऊयात पोहे बनवण्यासाठी. आणि हे कांदा पण चिरून घेतलेला आहे इथं. आता हे आपण जे काही कढीपत्ता घेतला होता ते धुवून घेतला. कुठलाही ताजा असो किंवा शिळा असो. आता हे कढीपत्ता, कोथिंबीर धुवून घेतलेले आहे. आपल्याकडे हिरव्या मिरच्या नाही आहेत, तर आपण लाल मिरच्यामध्ये करून टाकूत आता पोहे. तर काय एवढं. हे आपण साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता. हे आता आपण यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत. आपल्याकडे हिरवी मिरची सापडली नाही. हे असं पूर्ण पोह्यामध्ये टाकायचं. आणि आपण हळद जे आहे ते तेलात टाकूयात. छानसे खमखमीत आपण चांगले पोहे बनवायचा प्रयत्न करू. त्यानंतर आपण गुलाबजामुनही बनवणार आहोत. हे आमचा आचारी पोहे बनवून खाण्यासाठी.